आमच्या काय मागण्या आहेत त्या आम्ही आता मोर्चामध्ये मांडलेल्या आहेत. त्यातली महत्वाची मागणी अशी आहे की हे कानिफनाथाचं पवित्र मंदिराची भूमी आहे आणि या भूमीमध्ये काही कोंडव्यातून लोक येऊन चुकीच्या पद्धतीनं नमाज पठण करणं, इफ्तार पार्ट्या करणं किंवा अशा 4-8 दिवसाला आधीमध्ये पार्ट्या करणं, सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करणं, खासगी जागेमध्ये अतिक्रमण करणं, अशा पद्धतीचे प्रकार सुरू आहेत आणि ते प्रकार तात्काळ थांबले पाहिजेत. बेवरी गावामध्ये जी घटना घडली आणि काही लोकांना आमच्या आतमध्ये टाकलं, जेलमध्ये 7-8 दिवस गावातले शेतकरी पोरं अडकून बसलेले आहेत, ती केस मागे घ्यावी अशी एक आमची मागणी होती. दुसरा, बापदेव घाटामध्ये लोकांना जाण्याची भीती वाटते, त्यामध्ये सीसीटीव्हीच्या कक्षेत पूर्ण बापदेव घाट आला पाहिजे, सगळ्या घाटामध्ये सीसीटीव्ही लागल्या पाहिजेत आणि पोलिसांचं एक 24 तास पेट्रोलिंग इथं असलं पाहिजे. लोकांना जायला यायला भीती वाटते, कारण कोंडव्यामध्ये ज्या प्रवृत्तीची लोक वाढायला लागलेले आहेत की देशामध्ये कुठं काही अतिरेकी कारवाई म्हटलं तर ती लोक कोंडव्यामध्ये सापडत आहेत. लव जिहादच्या अनेक घटना ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यांना आश्रयाचं ठिकाण कोंडवा झालेलं आहे. सरकारी जागेमध्ये जेवढे अतिक्रमण झालेत, अतिक्रमण करणाऱ्याला पाठबळ देणारी सगळी लोक कोंडव्यामधली आहेत. हे जे सगळं प्रकार सुरू आहेत ते तात्काळ थांबले पाहिजेत. आता आमचं पोलीस प्रशासनाकडे म्हणणं होतं की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कृत्य केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. 4-5 दिवस झाले आमचे सहकारी मित्र सगळे तिथं पोलीस स्टेशन सासवडला जात आहेत, यांच्यावरती गुन्हा दाखल करा, त्यांचे व्हिडिओ दिले, लोक स्टेटस ठेवतायत, तुमची आमचं काय वाकडं केलं, अमुक केलं तमुक केलं. म्हणजे चेतावणीखोर हिंदू लोकांना चॅलेंजिंग बाबी या सगळ्या समोर येत आहेत आणि म्हणून त्या संदर्भातला आमचा आजचा हा हिंदू जन आक्रोश मोर्चा आहे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला खाली जाऊ द्या, कोंडव्यामध्ये जाऊ द्या, आम्हाला तिथं हनुमान चालीसा करायची आहे सगळ्यांना. तर या मागण्या घेऊन आम्ही सगळे पुढे आलोय. माननीय SP पुणे ग्रामीण यांनी काही आमच्या बाबी मान्य केल्या की आता FIR दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे आणि ती FIR कॉपी आम्हाला पुढच्या 2-4-5 मिनिटांमध्ये मिळेल. दुसरा मुद्दा, CCTV पूर्ण बापदेव घाटामध्ये बसवायचं त्यांनी मान्य केलंय. एक पोलीस चौकी बापदेव घाटामध्ये नव्यानं ते प्रस्तावित करतायत आणि जोपर्यंत चौकी मंजूर होत नाही त्याचा प्रस्ताव वरपर्यंत जातो, तोपर्यंत 24 तास पोलिसांचं पेट्रोलिंग हे बापदेव घाटामध्ये राहील. जर तुम्ही आज आम्हाला खाली नाही जाऊ दिलं तर त्यांना वर येऊ द्यायचं नाही चुकीची काम करणाऱ्या लोकांना. ही आमची मागणी आहे, ती आता पोलिसांनी आमची मागणी मान्य केलेली आहे. इथपर्यंत आतापर्यंत या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. काय झालं होतं सर पडळकर साहेब, नेमका हा प्रकार काय आहे? तुम्ही जो मोर्चा काढलेला तो विषय नेमका काय आहे? विषय म्हणजे सरकारी जागेमध्ये धार्मिक स्थळं अनधिकृत तयार केलेली आहेत. सरकारची जागा म्हणजे काय कुणी पण यायचं घुसावं असं आहे का? त्याची चौकशी झाली पाहिजे. आता माननीय SP महोदयांनी शब्द दिला की पुरंदर तालुक्यामध्ये जेवढ्या सरकारी जमिनी आहेत, मग ते वनची असेल, नंतर महसूलची असेल, आपल्या ग्रामविकास खात्याची असेल, कृषी विभाग खात्याची असेल किंवा अन्य महाराष्ट्र शासन गायरान जमिनी असतील, तर त्या सगळ्या जमिनीचा तात्काळ सर्वे करून जर चुकीचं काही अतिक्रमण झालं असेल तर काढून घेण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे. नंबर 1. नंबर 2, तुम्ही उघड्यावरती नमाज पठण करता इथे येऊन. हे कानिफनाथाची भूमी आहे, हे कसं काय चालेल? तिथं मटणाच्या पार्ट्या करताय, इफ्तार पार्ट्या करताय, लगेच त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ करताय आणि चॅलेंजिंग सगळ्या पोरांना, आता तुम्ही आमचं काय वाकडं केलं. दर 4 दिवसाला कोणीतरी ग्रुप येतोय आणि तो स्टेटस ठेवतोय, याच्यावरती कारवाई झाली. रमजानच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? बघा, ही एका दिवसाची बाब नाही, सातत्यानं या घटना घडतायत. तर या घटनावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे, नाहीतर परत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. हिंदू समाज शोषिक आहे, तो आक्रमक नाही, अतिक्रमण करण्याची त्याची भूमिका नाही, विस्तारवाद हा हिंदू धर्माच्या डोक्यात पण नाही. म्हणजे आम्ही आता 110 कोटी हिंदू आहे जगामध्ये, 800 कोटी लोकसंख्येपैकी त्यातले 220 कोटी तर ख्रिश्चन आहेत, 190 कोटी 54 देश मुस्लिमाचे आहेत आणि आम्ही 110 कोटी आहे. आमच्या लोकांची भावना नाही की आमचा हिंदू धर्म वाढावा. अरे पण तुम्ही प्रत्येकाने येऊन धर्मांतरण करायचं, प्रत्येकाने येऊन हिंदू मुलींना टार्गेट करायचं, रोज एक नवीन प्रकरण पुढे येतंय आणि त्याचा सगळं सेंटर कोंडवा आहे आणि मग कोंडव्यामध्ये जायची लोकांची भूमिका आहे. आजची जी भूमिका, चला तुम्ही आम्हाला चॅलेंजिंग करताय तर आम्ही पण तिथे येऊन तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्याच्या आम्ही भूमिकेमध्ये आहे. आणि म्हणून लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतरण, घुसखोर झालेले तिथं बांगलादेशी असतील, रोहिंग्या असतील, याचं सगळं माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे. ही आजच्या मोर्चाची आमची स्पष्ट भूमिका आहे. दुसरं तिसरं काही आमचं मागणं नाही. 1 वर्षभरापूर्वी बापदेव घाटामध्ये बलात्कार झाला होता, एका मुस्लिम मुलाने बलात्कार केला होता आणि
त्याच्यानंतर देखील इथं पोलीस स्टेशन दाखल करण्याचं त्यांनी सांगितलं होतं आयुक्तांकडे. नाही आता आम्ही या विषयावरती अत्यंत आक्रमक आहोत. त्यांनी तात्काळ पोलीस हे आंदोलन आहे म्हणून पोलीस 1-2 दिवस आले, 8 दिवस असं नाही आहे. बोपदेव घाटातून रात्री जायची पण भीती आहे. आमदार महोदय बोलले आम्हाला रात्री जर कोणी लोक जायला यायला नको म्हणतंय, अरे असं कसं होईल. आणि म्हणून 24 तास पोलीस इथं पेट्रोलिंगला या घाटामध्ये असले पाहिजेत आणि परत हे प्रकरण घडलं नाही पाहिजे. हे कोंडव्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे पोलिसांनी. कोण लोक आहेत, गुन्हा दाखल झालेला उल्लेख केलेला तो नेमका गुन्हा काय दाखल झालेला आहे, कोण आता FIR कॉपी येईल पुढच्या 5 मिनिटांमध्ये. काही हिंदुत्ववादी लोकांना हे जे आमचे भिवरी गावातील कार्यकर्ते आहेत, ज्या सगळ्या गोष्टीला विरोध करत होते, त्या कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. ते 7 दिवस जेलमध्ये होते, आता ते जेलमध्ये सुटून आले. इथं सगळे आमचे ते सहकारी आहेत. तर हे होता कामा नाही इथून पुढं. आणि ज्यांनी चुकीचं काम केलंय त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता ते करायला लागले. विमानतळाची ही जागा आहे या इथून लँड जिल्ह्यातील लँड माफिया सुरू असल्याचं एक चर्चा आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय पाऊल उचलणार आहे का? कारण जिकडे विमानतळ होत आहे दुसरीकडे लँड जिहाद होत असेल तर गंभीर बाबी आहे. हे बघा, लँड जिहादचे प्रकरण अखंड राज्यभर होत आहेत. तर त्याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी हे कार्यकर्ते सगळे पुढे जीवाचं रान करतायत. माहिती घेणं, कागदपत्र गोळा करणं. माझे हिंदू समाजातल्या कार्यकर्त्यांना पण विनंती आहे, आपण रस्त्यावरचं नुसतं आंदोलन करून चालणार नाही. कायदेशीर बाबी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. अर्ज कुठं करायचा, अर्ज कसा करायचा, तहसीलदारांच्याकडे कुठला अर्ज केला पाहिजे, PI साहेबांच्याकडे कुठला अर्ज केला पाहिजे, SP महोदय, कलेक्टर महोदय, शहराचे आयुक्त असतील तर आयुक्त, नगरपालिकेचे CO असतील तर CO, जिल्हा परिषद CO, याची प्रक्रिया पण आपल्या पोरांनी नीट समजून घेतली पाहिजे. हे पण आम्ही मुलांना आवाहन करतोय. परंतु आता पुरंदरचं एवढं मोठं विमानतळ होतंय आणि ते पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हे विमानतळ होतंय. तर आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा काही लोक जमिनी विकतायत, काही प्लॉटिंग सुरू आहे. त्या एजंट लोकांनी सुद्धा एकदा बैठक घेतली पाहिजे. तुम्ही प्लॉटिंग विका त्याबद्दल दुमत नाही, पण ज्या प्रवृत्ती भारताच्या विरोधात आहेत, पाकिस्तान हरल्याच्या नंतर ज्यांना दुःख वाटतंय, ज्यांना सुतक येतंय बाप पेल्यासारखं, अशा लोकांना तुम्ही लँड विकली नाही पाहिजे. पाकिस्तान जिंकल्याच्या नंतर तुम्हाला फटाकडे उडवू वाटतात, अशा लोकांच्या तुम्ही लँड विकली नाही पाहिजे. याच्याबद्दल पण जागृत झाले पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांचं माझं रात्री बोलणं झालं. आजचं हे आंदोलन होण्यापूर्वी त्यांच्या कानावरती या सगळ्या बाबी घातलेल्या आहेत. त्यांनी पोलीस प्रशासनाला सक्त सूचना दिलेत, म्हणून तर हे सगळं चाललंय. अडवला तुमचा मोर्चा, ज्यांनी अडवला हे म्हणतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मग आम्ही म्हणतोय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी आम्ही मोर्चा काढत नाही, परंतु एकदा हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आणि त्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलली पाहिजेत. आता माननीय ग्रामीण SP महोदयांनी कडक आम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या कारवाई आम्ही करू. साहेब तुम्ही खाली जाण्यावर ठाम आहात? मग काय आताच की कधी म्हणजे काय. नाही पण सर, प्रत्येक ठिकाणी दुसरा एक प्रश्न आहे. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे. व्हायरल गर्ल जी होती मोनालिसा व्हायरल गर्ल कुंभमेळ्यात कुंभमेळा ज्या पद्धतीने तिने विवाह केलेला आहे, त्यानंतर तिचे जे स्टेटमेंट यायला लागले की राधाकृष्णावरती सुद्धा ती बोलत आहे. बघा, हे सगळं ठरवूनच होतं. हे नीट समजून घेत. मागं ते मिस इंडिया झालेली मुलगी मागच्या महिन्याभरात तिनं परत 10 वर्षानंतर परत हिंदू धर्मामध्ये ती आली. 4 मुलं जन्माला घातल्यानंतर आता त्या मोनालिसाला तिचे आई वडील समजून सांगतायत, रडून सांगतात. हे ऐकायच्या मनस्थितीत नाहीत मुली. त्यांना परत 1-2 वर्ष गेल्याच्या नंतर चूक लक्षामध्ये येते. त्या सानिया मिर्झाचं स्टेटमेंट ऐका की, त्याला पण तिकडे पाकिस्तान. सर्जनशील न्यूज